महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रावेर आणि यावल तालुक्यात सट्टा, पत्ते, जुगार, मटका तसंच गावठी दारू विक्रीसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या अवैध व्यावसायिकांना स्थानिक पोलीस प्रशासनाचे मुख पाडबळ असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनावर जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील आणि तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये दररोज सट्टा, जुगार, मटका तसेच गावठी दारू विक्री उघडपणे सुरू असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊन देखील ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचं नमूद करण्यात आलंय। फैजपूर, सावदा, यावल, न्हावी, किनगाव, गाते आदी गावातील अनेक ठिकाणी हे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याची माहिती आघाडीकडून देण्यात आली। संबंधित ठिकाणी तत्काळ छापेमारी करून दोषींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावे तसेच या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांची गुप्त चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। या प्रसंगी रफिक बेग, जिल्हा सचिव सुभाष गवळी, तालुका महासचिव अरविंद गाडे, कार्यकारिणी सदस्य यांच्यासह सलीम तडवी, राजूभाई तडवी, परसाडे, सचिन बारे, दीपाली बारे, धीरज मेघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाने तात्काळ छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, यावल, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.